NDT न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। शहादा शहरात भगवान वीर एकलव्य जयंती उत्साहात साजरी। सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून सूतगिरणी भाडेतत्वावर न देता स्वतः चालून दाखवावी, अभिजित पाटील। महाशिवरात्रीच्या पर्वावर तळोदा येथील कनकेश्वर महादेव मंदिरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते 21,000 रुद्राक्षांचे वाटप। शहादा नगरपालिकातर्फे शहरात धूर फवारणी। खानदेशातील केळी इराण देशाच्या बाजारात। महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगारांचे बेमुदत काम बंद आंदोलन। 25 वर्षे भारत मातेची सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या फौजी सुभाष सोलंकी यांचा सत्कार। शहादा येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपन्न। आता सविस्तर बातम्या। शहादा शहरात वीर एकलव्य जयंती डीजेच्या तालावर वाजत गाजत उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मिरवणूक काढण्यात आली। यात शहादा तालुक्यासह शहरातील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली। तसेच शहरात विविध ग्रुप व संघटनांमार्फत ठिकठिकाणी शुभेच्छा फलकेही लावण्यात आली होती। NDT न्यूजसाठी राजू मंसुरीसह प्रभू नाईक, शहादा। नुकत्याच पार पडलेल्या उंटावा धोड येथील जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत परिसरात वैभव प्राप्तीसाठीच्या लढ्यात सभासदांनी व कार्यकर्त्यांनी दाखवलेला विश्वास पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास वाढविणारा असल्याने यासाठी आभार सभा शहाद्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सूतगिरणी सुरू होऊन परिसराला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे यासाठी निवडणूक लढविली होती। लोकशाहीत सभासदांनी दिलेला कौल मान्य करायचा असतो। सत्ताधाऱ्यांनी आत्मपरीक्षण करून सूतगिरणी भाडेतत्वावर न देता स्वतः चालून दाखवावी। सूतगिरणीत व सातपुडा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे द्या असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतमजुरांच्या न्यायासाठी यापुढेही हा लढा निरंतर सुरू राहणार असे प्रतिपादन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी केले। NDT न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तळोदा येथील कनकेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात शिवकथाकार राकेश महाराज अग्निहोत्री यांच्या शिवपुराण कथेची सांगता करण्यात आली। यावेळी आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उपस्थित भाविकांना 21,000 रुद्राक्षांचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजप शहर अध्यक्ष गौरव वाणी यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा। शहादा शहरात डासांचे हैदोस वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते। त्याविषयी NDT न्यूज मार्फत बातमी प्रकाशित करण्यात आली होती। बातमीची दखल घेत नगरपालिका मार्फत शहरातील सिद्धिविनायक नगर गणपती मंदिर पासून फॉगिंग मशीनद्वारे धुराची फवारणी करण्यात आली। यावेळी सिद्धिविनायक नगरातील लहान मुलांसह परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला। धुराची फवारणी शहरातील इतर भागांमध्येही करण्यात यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा। शिरपूर तालुक्यातील तराडी येथील सुदाम करंके या दोघं भावांनी केळीचे 4,500 झाड शेतात लावून चांगल्या पद्धतीने पाणी व खतांचे व्यवस्थापन करून त्यांनी 42 टन केळी इराण देशाच्या बाजारात पाठवली आहे। त्यांच्या केळीला 2121 रुपये प्रति क्विंटल दराने भाव मिळाला आहे। एकीकडे बदलत्या हवामानाने वादळ, गारपीट, अवकाळी पावसाने त्रस्त शेतकरी असून दुसरीकडे सुदाम करंके व कैलास करंके या भावांनी कृषी अभ्यासातून व पिकांची चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करून खानदेशातील केळी इराण देशाच्या बाजारात पाठवली। यासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा।
महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन केलं आहे. सुमारे 42,000 वीज कंत्राटी कामगारांच्या हितार्थ राज्यातील 30 प्रमुख वीज कंत्राटी कामगार संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कामगार संघटना संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. यात प्रमुख मागण्या अशा: कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करावी, नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन सेवेत सामावून घ्यावे, 30% पूर्वक भत्ता मिळावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहे. यावेळी अनेक कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. NDT न्यूजसाठी मुजाहिद शेख, शहादा. बिरसा मुंडा चौक शहादा येथे भोंगरे येथील निवृत्त फौजी सुभाष सोलंकी सुडे ही सीमारेषेवर सलग 25 वर्षे भारत मातेची सेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यानिमित्त त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते. NDT न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा. नंदुरबार आरोग्य विभागाच्या आदेशानुसार मोठ्या उत्साहाने शहादा शहरात लसीकरण केंद्रावर दिसून आली. यात सकाळपासूनच लहान बालकांसह आई वडिलांची गर्दी दिसून आली. NDT न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा.